चला तर मंडळी, संडे स्पेशल बनवलं आज व्हेज मंचुरियन. तर मी इथं घेतलं आहे गाजर, शिमला मिरची चांगलं चॉप करून घेतलं आहे चॉपरने बारीक बारीक. नंतर इथं घेतलं आहे चॉपरमध्ये कांदा. नंतर इथं कांदा आणि अद्रक लसूण ते पण टाकले तिथं चॉप करायला बारीक बारीक, बघू शकता. आणि कढईत मी कोबी टाकला आहे गरम पाण्यामध्ये, गरम पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ. नंतर इथं कोबी पण मी चॉपरने चॉप करून घेतला आहे. सगळ्या भाज्या असं चॉपरने एकदम बारीक बारीक कापून घेतले तिथं, बघू शकता एकदम बारीक चॉप झालं आहे. नंतर त्याच्यामध्ये हळद आणि थोडीशी हळद टाकली आणि नंतर इथं लाल तिखट टाकली 1 चमचा 1-1.5 चमचा. नंतर मीठ टाकलं आहे. त्याच्यानंतर इथं थोडंसं कॉर्नफ्लावर टाकलं आहे आणि नंतर मैदा, असं जेवढं त्या व्हेजिटेबलमध्ये मिक्स होईल तेवढं टाकायचं. इथं मैदा पण टाकून घेतलं आहे, म्हणजे असे ते मिश्रणाचे गोळे होईल इतपत आपण कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकून घ्यायचा आहे. नंतर इथं मी मिक्स करून घेतलं आहे हाताने, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण. बघू शकता एकदम छान झालं इथे. मग छोटे छोटे गोळे करून तळून घ्यायचे मस्तपैकी कुरकुरीत. बघू शकता मिश्रण असं छान तयार झालं आहे. नंतर इथं ग्रेव्ही पण, मंचुरियनची ग्रेव्ही पण तयार करायची. तर मी इथं कढईत अद्रक आणि लसूण बारीक चॉप करून घेतला आहे, तो फोडणी दिली आहे ग्रेव्हीसाठी. बघू शकता छान असं फोडणी द्यायची. एका साईडला फोडणी दिली आहे आणि दुसऱ्या साईडला मंचुरियन तळायला पण टाकले मी. बघू शकता एक एक गोळे करून मीडियम गॅसवर तळायचं आहे मंचुरियन. बघू शकता इथं मस्तपैकी गोळे पण झाले तयार छान छान आणि टाकले पण आहे. तर कुरकुरीत होईपर्यंत तळायचे मस्त. आणि दुसऱ्या साईडला इथं मी फोडणी दिली होती अद्रक आणि लसणाची. तर त्यातमध्ये शिमला मिरची थोडीशी मोठी मोठी कापून टाकली आणि कांदा, हे पण फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे मस्तपैकी. त्यात थोडंसं मीठ पण टाकलं आहे. नंतर सोया सॉस टाकला आहे 1-2 चमचे. नंतर टोमॅटो सॉस टाकला आहे आणि इथे चिली सॉस टाकतं, पण माझ्याकडे तो नव्हता तर मी इथं लाल तिखट टाकली. तर खूप छान टेस्ट येते, काही प्रॉब्लेम नाही लाल तिखट जरी वापरले. तर इथं मंचुरियन पण तळून झाले छान कुरकुरीत असे मंचुरियन. आणि ग्रेव्ही पण इथं तयार होते. तर मी इथं ग्रेव्ही थोडंसं परतून घेतलं आहे तेलामध्ये आणि इथं पण थोडीशी लाल तिखट टाकली, बघू शकता. नंतर इथं तेलात थोडंसं फ्राय करून घेतलं. थोडंसं मला टोमॅटो सॉस कमी वाटला, मग मी परत थोडं टाकलं आहे. चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. नंतर मग इथं कॉर्नफ्लावर आहे त्यात पाणी टाकून ते मिश्रण टाकले त्याच्यामध्ये. मग चांगलं उकळीपर्यंत असं मी हलवून घ्यायचं आहे ग्रेव्हीला. बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही पण तयार होते. कलर बघू शकते एकदम छान आलेला आहे. मस्त दाटसर अशी ग्रेव्ही तयार झाली. तुम्हाला मंचुरियन कसे पाहिजे, म्हणजे ग्रेव्ही जास्त पाहिजे त्यामध्ये की ड्राय पाहिजे, तसं तुम्ही ग्रेव्ही तयार करू शकता, जास्त कमी. मला थोडीशी ड्रायच पाहिजे होते, बघू शकता. आणि इथं मग मी हे कुरकुरीत झालेले मंचुरियन टाकून घेतले त्यामध्ये, चांगलं असं परतून घ्यायचं आणि रेडी झाले आपले इथं मंचुरियन व्हेज. खूप छान झालेले, मस्त टेस्टी. कलर पण खूप छान आला आहे आणि खूप छान. आणि इथे एक म्हणजे तुम्हाला जर कुरकुरीतच जर पाहिजे असेल तर गरम ग्रेव्हीमध्ये टाकायची नाही, ग्रेव्ही थंड झाली का मग त्यामध्ये टाकायची, आणखीन छान लागतं कुरकुरीत. आणि खूपच छान झाली, मस्त. बघू शकता दिसताने
इथं मी बाउलमध्ये काढून घेतलेली सगळी. नंतर टेस्ट करून बघितलं, पण खूप छान झालेली. तर नक्की सांगा कशी झाली आणि नक्की ट्राय करा. खूप छान बनतं घरी. बाहेर जे खातो आपण त्यापेक्षा तर खूपच